महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विनाकारण व एकतर्फी निलंबनाची कारवाई होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महसूल मंत्र्यांकडून विधिमंडळात कोणतीही चौकशी न करता निलंबनाच्या घोषणा केल्या जात असल्याने विभागाची प्रतिमा मलिन होत असून अधिकारी मानसिक तणावाखाली काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। दीर्घकाळ प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास 19 डिसेंबर 2025 पासून राज्यभर बेमुदत आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा संघटनांनी दिला आहे। महसूलच्या सर्व संघटना या संघटनामध्ये ही चुकीच्या पद्धतीने कार्यवाही झालेली होती या संदर्भात अशी या सर्वांची ठाम भूमिका आहे। या अनुषंगानं काल अतिरिक्त मुख्य सचिव यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। त्यांनी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना उद्या मीटिंगसाठी बोलवलेलं आहे। त्या मीटिंगमधून काय निष्पत्ती होते हे पाहिल्यानंतर सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र बसून उद्या संध्याकाळी तो निर्णय घेतील आणि त्या अनुषंगानं सर्व संघटना पुढील कार्यवाही त्या अनुषंगानं पुढील कार्यवाही करतील असं सध्या संघटनेच्या सर्व सदस्यांमध्ये सर्व सर्व संघटनांमध्ये एकमत झालेलं आहे। ज्या प्रकारे सर्व तहसीलदार त्यानंतर मंडळाधिकारी तलाठी यांच्यावर जी निलंबनाची कारवाई झाली आहे ती अतिशय फास्ट झालेली आहे आणि कोणाच्या सांगण्याजोगं कोणत्या असं प्रकारचे त्याच्यावर हे विचारविनिमय करता आणि विचारविमर्श करणं गरजेचं होतं की इतकी मोठी जेव्हा आपण कारवाई करतो की महसूल प्रशासनाचा सर्वात मोठा हा धक्का होता। त्याच्यामुळे आमचे महसूल प्रशासनातील सर्व जे कर्मचारी आहेत तहसीलदार संघटना असो, मंडळाची संघटना असो, तलाठी संघटना असो या महसूल सेवक संघटना असो, महसूलच्या कोणत्याही संघटना असो या ठिकाणी ठामपणे निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत निलंबनाच्या कारणात मागं होणार नाही आणि जर आम्हाला 21 तारखेच्या मध्ये जर समाधान त्यांचे उत्तर जर मिळाले नाही तर आम्ही याची मोठापेक्षा एल्गार करण्याचा पूर्ण महाराष्ट्र एकवटलेला आहे। आणि या अनुषंगानं आम्ही या बाहेर सांगू इच्छितो की आमच्या मागण्याला अनुसरून जर उत्तर अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।